साखर दरवाढीवर शेतकरी नेते राजू शेट्टींना संशय। गरज नसताना 10 लाख टन साखर आयातीचा निर्णय कशासाठी? ऑक्टोबरमध्ये कारखाने सुरू झाल्यावर दर कोसळण्याची शक्यता आहे असं त्यांनी म्हटलंय। साखरेचे भाव वाढवण्याचं आधीच ठरलं होतं असा दावा जो आहे तो राजू शेट्टींनी केलाय। अचानक साखरेचे भाव वाढल्यानंतर हे जे साखरेचे भाव वाढलेले आहेत या संदर्भामध्ये कुठेतरी संशय निर्माण होण्यासारखी जागा आहे। शेतकरी नेता म्हणून आम्हाला सुद्धा याचा आनंद झाला असता प्रत्यक्षामध्ये वाढीव साखरेच्या दराचा थेट फायदा जर शेतकऱ्यांना झाला असता तर, परंतु तसं होताना दिसत नाही। एका बाजूला साखर कारखान्यांची ओरड आहे की आमच्याकडे साखर अत्यंत कमी आहे आणि त्यामुळे वाढीव दराचा फायदा मागील हंगामामध्ये तुटलेल्या ऊसाला दराच्या रूपानं देता येत नाही। आणि दुसऱ्या बाजूला आवश्यकता नसताना सुद्धा केंद्र सरकारनं 10 लाख टन कच्ची साखर आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे। ही साखर साधारणपणे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये बाजारामध्ये येण्याची शक्यता आहे आणि नेमका त्याच काळामध्ये साखर कारखाने सुरू होणार आहेत आणि त्यामुळं अचानक 10 लाख टन साखरेची आवक मार्केटमध्ये होणं आणि त्याचबरोबर साखर कारखाने सुद्धा सुरू होणं या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे त्या काळामध्ये साखरेचे भाव पुन्हा गडगडणार। म्हणजे